आज आपण बनवणार आहोत एक सिंपल सुपर टेस्टी डेझर्ट कॅरमेल ब्रेड पुडिंग। आणि विशेष म्हणजे ही रेसिपी एगलेस आहे, म्हणजेच इझी क्विक एगलेस आणि अवनशिवाय। ही रेसिपी नुसतीच अमेझिंग नाही तर फक्त 4 इंग्रेडियंट्सपासून सिंपल स्टेप्सने हे पुडिंग तुम्ही घरी बनवू शकता। चला तर आपल्या कॅरमेल ब्रेड पुडिंगला सुरुवात करूया। सर्वात पहिली स्टेप आहे कॅरमेल बनवायची। एकदम सिंपल आहे। एक पॅन गॅसवर ठेवायचं, त्यात साखर घालायची। या साखरेला अजिबात हात लावायचा नाही। आता साखरेला आपल्याला आरामात कॅरमलाइज होऊ द्यायचं आहे। फक्त आपल्याला पॅन फिरवायचा आहे। तुम्हाला वाटत असेल की आपण चमच्याने ढवळूया, परंतु काही गरज नाही, साखर आपोआप विरघळते। कॅरमेलचा रंग जो आहे तो असाच पाहिजे आपल्याला, डार्क। आता इथे मी केकचं भांडं घेऊन त्यात आपण हे मिश्रण ओतूया। भांड्यात टाकताच आपल्याला मिश्रण पसरवायचं आहे। आता वळूया कस्टर्डकडे। कस्टर्ड बनवायला आपल्याला लागतील 4 ब्रेडच्या स्लाइस, साखर पाव कप, 2 चमचे कस्टर्ड पावडर, 2 कप दूध आणि पाव कप साखर कॅरमेल बनवण्यासाठी। मिक्सरच्या भांड्यात घेऊया साखर, कस्टर्ड, ब्रेड। आता मी ब्रेडची साईड काढून टाकते। हे साईड कशासाठी काढते की हे जर नाही काढले तर पुडिंगचा रंग हा ब्राउनिश होईल। ब्रेडचे तुकडे करून टाकते। आपला चौथा इंग्रेडियंट आहे दूध। हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊया। हे तयार आहे मिश्रण। जर तुम्हाला वाटत असेल की यात लम्स राहिले आहेत तर याला तुम्ही गाळूनही घेऊ शकता। गॅसवर भांडं ठेवून त्यात मिश्रण टाकायचं आहे। आता हे घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं। कस्टर्ड पावडरमध्ये ऑलरेडी व्हॅनिला असतं, त्यामुळे वेगळं ॲड करायची गरज नाही। आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळूया, म्हणजे यात गुठळ्या तयार होणार नाहीत। हे बघा किती घट्ट झालं आहे, खूप छान बॉईल आलेला आहे। परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती घट्ट करायचं। चमचा घ्या, चमच्याने हे असं मिश्रण पडत आहे, परंतु थांबून थांबून। ही परफेक्ट स्टेज आहे। हे मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतूया। आता इव्हनली स्प्रेड करूया, त्याला हलकंसं टॅप करूया। गॅसवर आधीपासून मी कढई ठेवून त्यात 1 ग्लास पाणी तापत ठेवून त्यात घरची एखादी प्लेट किंवा रिंग ठेवायची। त्यात हे मिश्रणाचं भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवायचं। आता एक लक्षात ठेवायचं की पाणी भांड्याला टच झालं नाही पाहिजे। झाकण लावायचं, ह्याला स्टीम करायचं आहे लो फ्लेमवर अर्धा तास। अर्ध्या तासानंतर हे तयार आहे परफेक्ट पुडिंग। ह्याला 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। मस्तपैकी चिल्ड करायचं। आता प्लेट घ्या, याला उलट करूया। सुंदर कॅरमेल ब्रेड पुडिंग बनवताना तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। सर्वात प्रथम जेव्हा आपण साखरेला कॅरमलाइज करतो तेव्हा मीडियम फ्लेमवरच कॅरमलाइज करायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित मेल्ट होईल। आणि पॅनला गोलाकार फिरवायचा आहे, त्याने काय होईल, इव्हनली कॅरमलाइज होईल। कॅरमेल जास्त डार्क करायचं नाही, जास्त शिजवलं तर पुडिंग टणक होईल, म्हणून कमी शिजवायचं आहे। पुडिंग करताना गॅस फ्लेम नेहमी लोच पाहिजे। जर का तुम्ही केक टीन किंवा काचेच्या बाउलमध्ये बनवत असाल तर त्याला आतून तूप वगैरे लावायची काही गरज नाही, ते आपोआप सहज निघतं। मी या रेसिपीमध्ये ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घेतल्या आहेत, कारण की कॅरमेलचा रंग ब्राउनिश होऊन जाईल। तर या होत्या आपल्या टिप्स अँड ट्रिक्स। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।